स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। कालचा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद। तर आजचा व्हिडिओ ही तुम्हाला खूप माहितीपूर्वक तुमच्यासाठी असणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ ही संपूर्ण बघायचा आहे आणि ही व्हिडिओची माहिती जी असणार आहे ही तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आपल्याला खरंच आता एक टाइमचा मेसेज आला, कमेंट आली म्हणजे तर 5 नाही तर 6 गोष्टी। तर आता मलाही ते परत आठवाव्या लागतील की 6 अशा काय गोष्टी आहेत। म्हणजे बघा, इतका सुंदर योग आहे उद्या आणि त्याचबरोबर अजून 7वी गोष्ट पण मला आठवली आहे आणि ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। नक्कीच 100% तुमच्यासाठी उद्याचा दिवस खूप खूप म्हणजे खूप खास आहे। चला, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एकच विनंती आहे, खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमः कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। चला, व्हिडिओची सुरुवात करूया। उद्या शुक्रवार मी तुम्हाला सांगितलं वरदलक्ष्मी व्रत आपल्याला उद्या करायचं आहे। आता वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं, का करायचं, कोणी करायचं, सर्व विधी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली। अगदी तुम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। बघा, बऱ्याच ताईंनी विचारलं, ताई वरदलक्ष्मी व्रत मला करण्याची इच्छा आहे, मी करू शकते का? कारण आम्ही याच्या आधी कधी केलं नाही, तर मग आता मी करू शकते का? तर हो, नक्कीच करू शकता। दुसरा प्रश्न असा होता की ताई मग हे व्रत मी एकदा केलं तर मग हे कायमस्वरूपी करावे लागेल का? तर त्याला असं काही बंधन नाही खरं तर, पण हे जे व्रत आहे ते वर्षातून एकदाच केलं जातं। त्यामुळे एक वर्षी तुम्ही केलं आणि पुढच्या वर्षी तुम्ही नाही केलं तर त्याने तुम्हाला काही दोष लागेल किंवा असं, तर असं नाही। हे व्रत स्वतः माता महालक्ष्मीने चारुमतीच्या स्वप्नात येऊन सांगितलं होतं आणि हे असं म्हणतात की माता लक्ष्मीने वचन दिलं होतं की जी कोणी स्त्री ही सेवा ही पूजा वरदलक्ष्मी व्रताची सेवा पूजा करेल तिच्या आयुष्यात, त्यांच्या घरात सुखात खूप वाढ होईल, असं माता लक्ष्मीच्या वचना मध्ये बंधलेलं हे असं व्रत आहे। खरं तर माता लक्ष्मीने स्वतः सांगितलेलं व्रत आहे आणि असं व्रत जे माता लक्ष्मीने सांगितलंय ते आपण करू नये असं कसं राहणार, नाही का? तर हे व्रत स्वतः माता लक्ष्मीने सांगितलं म्हटल्यावर आपल्याला करायला हवं। त्याच नंतर तिसरा प्रश्न असा होता की ताई ही गोष्ट मग आपण केली तर पिढ्या परंपरांमध्ये मग ही करावीच लागते का? कारण पुढे जाऊन मुलं बाळांनी मग ती गोष्ट केली नाही केली मग ते खंडन झालं तर काय? तर तसं नाहीये, हे कुठल्याही प्रकारचा कुळाचार नाहीये, हा कुठल्याही प्रकारचा असं कुळधर्म कुळाचार नाहीये की हे झालंच नाही तर मग याने तुम्हाला त्रास होईल, असं नाहीये। ही साधारण नाही, खरं तर ही एक व्रत विधी आहे। तर व्रत कसं असतं ना, व्रत आपली इच्छा असेल तर आपण करतो आणि आपली इच्छा नसेल, जमणार नसेल, होणार नसेल तर आपण नाही करत। त्यामुळे हा कुलधर्म कुलाचार किंवा असं काही नाहीये की ती एकदा की ती पिढ्या परंपराला लागली की मग ती परत आपल्याला करायलाच लागेल, ते व्हायलाच हवं, असं नाहीये। हे शेवटी ज्याच्या त्याच्या पर्सनल प्रश्नाखातीर आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे बघा, ताई माझे वैभव लक्ष्मी व्रत पहिल्या शुक्रवारपासून चालू आहे, तर मग मी ही सेवा करू शकते का? एकाच वेळेस 2 पूजा करू शकतात का? एकाच वेळेस 2 पूजा केल्या तर त्याचं फळ मिळेल का? तर मी सांगते, आपण जेव्हा एखाद्या मंदिरात होम करतो, हवन करतो, तेव्हा वेगळ्या म्हणजे नवग्रहाची पूजा होते, गणपतीचं पूजन होतं, लक्ष्मीचं विष्णूचं पूजन होतं, प्राणप्रतिष्ठा असते, तेव्हा विविध पूजन केले जातात। तशाच पद्धतीने उलट उद्याचा दिवस इतका सुंदर आहे ताईंनो, मी तुम्हाला सांगते, ज्यांची अडचण नाही, ज्यांना पाळी नाही, ज्यांचं सुतक नाही, ज्यांना गोड विटाळ नाही, त्या सगळ्या ताईंसाठी उद्याचा दिवस इतका सुंदर आहे की तुम्ही हा दिवस मिस करू नका। कारण इतक्या गोष्टी 6-7 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि हा एवढा सुंदर योग असा परत येणे नाही। कारण वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर नक्कीच करू शकता, मांडणी तुम्ही करा, वैभव लक्ष्मी व्रत करा, वरदलक्ष्मी व्रत करू शकतात, सत्यनारायण पूजा करू शकता, धनलक्ष्मी कुंचम सेवा करू शकता, त्याचबरोबर नारळी पौर्णिमेची सेवा सुद्धा करू शकता, शुक्रवारचं जरा जीवंतिका पूजन सुद्धा तुम्ही करू शकता। अशा विविध गोष्टी ज्या आहेत तुम्ही या दिवशी करायच्याच आहेत आणि करायच्याच असणार आहेत तुम्हाला, कारण हा दिवस खरंच खूप शुभ आलेला आहे। त्याचबरोबर उद्या सांगू, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन नुसार उद्याचा दिवस म्हणजे 8/8/2025 असा आलेला आहे। तर 8/8 उद्या 8 तारीख आणि 8वा महिना, असं म्हणतात की जेव्हा रिपीटेड नंबर्स असतात त्या दिवशी आपण काही इच्छा मागितली तर ब्रह्मांड ती इच्छा पूर्ण करायला तयार असते। तर उद्या हा योग पण आहे की ब्रह्मांडाला तुम्ही एखादी इच्छा मागितली आणि ब्रह्मांड म्हणजे कोण? तुमचे गुरु, तुमचे इष्टदैवत, तर त्यांना तुम्ही एखादी इच्छा मागितली तर 100% ती पूर्ण होणार आहे। कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन नुसार सुद्धा उद्याचा दिवस
टीम आहे. आता इच्छा मागायची कशी काय, 8 तारीख 8वा महिना हे मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे, त्यामुळे हा एक झाला. तर आता व्रत मांडणी आहे, तर वैभव लक्ष्मी पूजा मांडणी वेगळी मांडावी लागणार आहे. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा मांडणी तुमची वेगळी मांडावी लागणार आहे. वरदलक्ष्मी व्रत जी आहे ती वेगळी मांडावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जरा जिवंतिका पूजन करता ते तुम्ही तुमचा जो फोटो लावता फोटोचीच पूजा करता. आणि नारळी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा आपण सत्यनारायण करतो ते पण आहे. धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते तुम्ही वरदलक्ष्मी व्रताच्या मांडणी समोर करू शकता किंवा वैभव लक्ष्मी व्रताच्या मांडणी समोर करू शकता. आता एक साधं सोपं व्रताची मांडणी मी तुम्हाला एकत्रित या सर्वाची कशी करायची तेही सांगते. आता काय करायचं बघा, हा शुभयोग आहे. तुम्हाला आहे ना एकाच मांडणीमध्ये सगळं कसं बसवायचं मी तुम्हाला आता सांगते. साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता काय करायचं ना, ही सगळ्या तिन्ही सेवा वेगळ्या वेगळ्या, तिन्ही 40 सेवा वेगळ्या वेगळ्या आहे. 100 नाही 101%. पण सगळ्या सेवा करण्याआधी गणपतीचं पूजन करून घ्यायचं. ठीक आहे, गणपतीचं पूजन करून झालं की आता आपण विविध सेवा करायला तयार आहे. म्हणजे दरवेळेस तुम्हाला गणपतीचं पूजन करावं लागणार आहे का, तर नाही, गरज नाही. तुम्ही एकदाच गणपतीचं पूजन करा, अभिषेक करा आणि गणपतीची स्थापना करा. आता गणपतीची स्थापना ऑलरेडी आपल्या घरात झालेली आहे. वेगळ्या वेगळ्या 4 पूजा जरी असल्या तरी एका ठिकाणी गणपतीची स्थापना झाली म्हणजे आपण गणपतींना त्यांचं स्थान दिले. कारण गणपतीचं पूजन का करतो, तर कोणत्याही विधी करण्यापूर्वी आधी आपल्याला त्यांना नमन करावं लागतं. पूजा विधी त्यांच्याशिवाय सुरू होत नाही. म्हणून गणपतीचं पूजन, म्हणून 4ही ठिकाणी गणपतीची पूजा करायची का, तर असं नाही, एका ठिकाणी गणपतीची पूजा केली तरी चालेल. आता एकाच चौरंगावर मोठा चौरंग 1 घ्या, 2 घ्या, चौरंग असे घ्या. त्यानंतर एका बाजूला तुम्ही वैभव लक्ष्मीचा कलश मांडा, ज्याच्यावर तांदूळ आहे, तांदळावर पाण्याचा कलश आहे, पाण्यावर मग वाटी आहे किंवा डिश आहे आणि त्यावर सोन्याचं किंवा चांदीची एखादी वस्तू जी असते ती तुमची वैभव लक्ष्मीची असणार आहे. दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला तुम्ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करा. ठीक आहे, धनलक्ष्मी कुंचम सेवा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे जे तांदूळ मांडून तुम्ही ज्या करणार आहात त्या पद्धतीने धनलक्ष्मी कुंचम सेवा करा. ठीक आहे, ते झालं की त्यानंतर तुम्हाला मी सांगते मध्यभागी वरदलक्ष्मी मातेचं जे कलश मांडणी करणार आहोत ते तुम्ही मध्यभागी करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला आता सत्यनारायण पूजा जी करायची आहे त्याची मांडणी मात्र तुम्हाला वेगळी करावी लागेल. कारण त्याची जी मांडणी आहे त्याच्यासाठी आपल्याला विष्णू भगवानांची पूजा करायची असते. त्यामुळे त्याचं एक वेगळा चौरंग घेऊन त्यावर मांडणी केली तरी चालेल. म्हणजे ह्या 3 पूजा, म्हणजे एका बाजूला वैभव लक्ष्मीचा कलश, एका बाजूला कुंचम सेवा आणि मध्यभागी वरदलक्ष्मी आणि समोर तुमचं श्रीयंत्रासाठी कुंकुमार्चन श्रीयंत्र असणार आहे. आणि त्याचबरोबर गजांत लक्ष्मीचं पूजन, दिव्यांचं पूजन अशा पद्धतीने सुंदर तुम्हाला सजवायचं आहे आणि छान ही सेवा करायची आहे. ठीक आहे, खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे. खूप एकदम लिमिटेड मध्ये जरी तुम्ही केलं तरीही चालण्यासारखं आहे. आणि याच्या शेजारी तुम्ही सत्यनारायण केलं तर बघा, लक्ष्मीनारायण दोघांचीही सेवा तुमची एकाच वेळेस होणार आहे. त्यामुळे इतका सुंदर योग झालेला आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता. आणि हा जो योग आहे हा दुर्मिळ योग आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सगळी सेवा करायची आहे. त्यासाठी उद्याचा दिवस अजिबात मिस करायचा नाहीये. बरं, 8 तारीखसाठी जे आहे तुमची जी काही इच्छा असेल ती कागदावर लिहायची आहे. आणि ती जी इच्छा आहे ती एक तांदळाची रास तुम्हाला तयार करायची आहे या सेवेच्या समोर. ती धनलक्ष्मी कुंचम, वैभव लक्ष्मी आणि वरदलक्ष्मी व्रताच्या समोर एक तांदळाची रास तुम्हाला तयार करायची अशी टोकदार, आणि त्यामध्ये तुमची चिठ्ठी ठेवायची आहे. अशा पद्धतीने ती सेवा जी आहे त्या चिठ्ठीमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने ताई तुम्ही करू शकता. फक्त सुतक असेल, विटाळ असेल, पाळी असेल तर तुम्हाला चालणार नाही. ताई मला 4था दिवस आहे चालेल का, तर चालणार नाही. ताई मला 5वा दिवस आहे चालेल का, तर हो चालेल. डोक्यावरनं पाणी घेऊन घरात गोमूत्र शिंपडून तुम्ही करू शकता. ताई सुतक आहे चालणार नाही, गोड विटाळा आहे चालणार नाही, पुढच्या वर्षी करा. ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे व्रत मग या शुक्रवारी नाही केलं म्हणून पुढच्या शुक्रवारी करायचं का, तर असंही नाही. कारण हे वर्षातून एकदाच येतं व्रत आणि काही हरकत नाही. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच करू शकाल. तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करा, वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करा. माता लक्ष्मी तर एकच आहे, पण तरी सुद्धा ही सेवा करायला विसरू नका. आता याच्यामध्ये काय काय वाचन करायचं, काय काय नाही, कालच्या डिस्क्रिप्शन मध्ये राहिलं सांगायचं. तर आज मी तुम्हाला सांगते बघा, लक्ष्मी मातेचं अष्टक, कवच, स्तोत्र, सहस्त्रनाम, त्याचबरोबर श्री साधनामधील, श्री साधनाची श्री शक्ती साधना आहे त्या साधनेमधील सगळ्यात महत्वाचं कनकधारा स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्हाला वाचन करायचं आहे.
हे महालक्ष्मीच्या ह्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला 100 नाही 101% वाचन करायचं आहे. आणि त्याचबरोबर श्री सूक्त म्हणत म्हणत कुंकुम अर्चन सेवा करायची आहे, लवंग अर्चन सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर वेलची अर्चन सेवा करायची आहे. अजून तुम्हाला तांदळाचंही अर्चन करायचं आहे. अशा पद्धतीने ही सेवा खूप सुंदर प्रभावी तुमच्या घरात होणार आहे. आणि अगदीच जमलं तर थोडासा छोटासा होम करा, ज्या होमामध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्राचा जप करत करत तुम्हाला जी आहे ती अगदी छान पद्धतीने माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. म्हणजे कसं असतं की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या, ज्या काही माता लक्ष्मीला मागायच्या आहेत त्यासाठी तुम्ही मनोभावे किती सुंदर पद्धतीने सेवा कराल ना, हे सर्वस्व तुमच्यावर डिपेंडेंट आहे की तुम्ही ते कसं करता आणि त्यासाठी तुमची किती धारणा आहे, तुमची किती श्रद्धा आहे, या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे, तर यासाठी असा कुठलाच प्रश्न नाही. तरी सुद्धा तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे, तिथे भरभरून टाका तो कमेंट बॉक्स. अगदी तुम्हाला प्रश्न असेल तर भरा आणि प्रश्न नसेल तर महालक्ष्मीचं नामस्मरण करण्यासाठी जर कंजूसी करत असाल तर ती करू नका, कारण महालक्ष्मीचं जेवढं नाव घ्याल तेवढी महालक्ष्मी तुमच्या पाठीशी उभी राहील. कारण इष्टदेवता आणि गुरु आपल्या पाठीशी असले की आपलं कधीच आपलं जे वाईट आहे ते कधीच कोणी करू शकत नाही आणि आपल्या आयुष्यात प्रगतीच प्रगती होत राहते. चला, आजची सेवा एवढीच, आजची माहिती एवढीच. आजची सर्व सेवा माहिती स्वामी चरणी माता लक्ष्मी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि छान अशी सेवा करून इंस्टाग्रामला सगळ्यांनी मला फोटो पाठवायचे आहेत, मला टॅग करायचं आहे. इंस्टाग्राम आयडी माझी मी इथे देत आहे बघा, इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे जाऊन मला फॉलो करा आणि त्याचबरोबर तुम्ही जाऊन मला तिथे छानपैकी तुमचे फोटो शेअर करा. ठीक आहे, भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.